हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आज आहे ना आम्ही आलो आहे इथं दादांच्या दुकानामध्ये। कारण आहे ना राधिकाना मागच्या वेळेस आलते ना त्याच 2-4 दिवस राहिली होती आणि आता पण आली। तर हिला काही कपडे घेतले नव्हते मग म्हणलं आता कपडे घ्यावं तिला। तर ही आली। तू कशासाठी आली इकडं? कपड्यासाठी नाही हो दादा कपड्यासाठी नाही, लग्नाच्या वाढदिवसासाठी आली आहे का नाही? आज तुमच्या बाचीची अॅनिव्हर्सरी की लक्षात नाही हो तुमच्या? तर आले आणि उद्या जायचं म्हणती लगेच, त्याच्यामुळे म्हणलं हिला आजच कपडे घ्यावा। तर आज आहे ना आम्ही कालच्या कीर्तनासाठी गावात आलतो, कीर्तन झालं, प्रसाद वगैरे घेतला आणि आता म्हणलं उन्हातानाचं घरी बसूच तर आपलं दुकानात येऊन बसावं आपलं कपडे चॉईस करत। कारण आहे ना तुमचं दाजी गेलेत भिगवणला लग्नाला आणि जावाई बापू गेले तिकडं वाशिंद्याला लग्नाला। वाशिंद्यालाच ना ग, कुठे आहे? तिकडंच आहे ना। तर दोघं पण इकडे गेलेत, आम्हाला रानात न्यायला काही कोण नाही आणि चला जायचं म्हणलं काही जवळ नाही, लय लांब या आणि उन्हातानाचं। त्याच्यामुळे म्हणलं चला आपलं उद्या यायचं, ती आजच फ्रॉक घेऊन जाऊ, तिला काय घ्यायचंय ती। तर दादांनी इकडे बघा अशी कपडे दाखवलेत। तर राधा बघ मस्त आहे, डिझाईन पण छान आहे, कलर पण छान आहे, 3 बटन ड्रेस आहे। आला का लका लका मोठं होईल ना लय? थोडा नॉर्मल मोठा वाटतो जरा। हा मोठं होईल, पण असं वाटतं ठेवायचं एकदम परफेक्ट देऊ मग परफेक्टच दिलेलं जमन हाय ना? हाय ना राधा? कसं पाहिजे तुला सांग ना। तशा ताय ना यायला नको म्हणत होती होय ग, यायला नको म्हणत होती इकडे दुकानात, म्हणली तुमचं तुम्ही जाऊन आणा। आका म्हणली अगं ऊन घेतलेलं चांगलं असतं, डॉक्टरांनी सांगितलंय एनर्जी येते। बघ राधिका घागरा आहे हो का, अशी ओढणी त्याच्यावरती असा घागरा आहे, इथं डिझाईन आहे, ब्लाउज वरती पण डिझाईन आहे। बघ ना बघ ना ओके, याच्यावरती ड्रेस पण आपल्याला काय माहिती, फुलांची डिझाईन छान आहे इथं ओके तो पण, आणि कलर पण हा छान वाटून राधा, तुझ्या अंगात आहे ना तसंच आहे। तर उन्हाचं चाललं होतं, हा आका म्हणली ऊन चांगलं असतं, स्वीट डॉक्टरांनी सांगितलं या। स्वीट्या काय म्हणती या 10-11चं ऊन चांगलं असतं, इतकं असतं आता 2-2:30 वाजल्या तर। कलर चॉकलेटी हा वाला छान दिसतो ना, चॉकलेटी नाही तो चॉकलेटी नाही वाटायचं छान ना लावून। तर बघा तिला तो कलर छान वाटेल, हा तुझ्या आवडीने घे, तुला कोणता छान वाटतोय ना ते घे। हा ओके, तर चेंजिंग रूम आहे इथं जा। चला बघू राधाला कोणता ड्रेस पसंत पडतोय ते नंतर सांगते तुम्हाला, आता तोवर दादा दाखवते। फायनली राधिका ड्रेस घालून आलेली आहे बघा, आणि असा ड्रेस हा दादांनी पाठीमागं नाडी बांधली। तर हे असा ड्रेस घेतलेला आहे, पण तुला आवडला का राधिका? छान आहे का? आरशात बघितलं का तू? छान वाटतंय का? हा डन का? फायनल का? काय होय ग, ह्या मावशी बसल्यात अजून, त्यांना कपडे घ्यायचे, सांग लवकर। फायनल का? का दुसरी बघायची अजून? दुसरी बघा, हा दुसरी बघा होय, हे हाय हे राहू द्या, छान हा. बसलाय मस्त, छान बसलाय, दिसतंय पण छान, या कलरला मॅच होतोय। हा. पण 4-5 कलर दाखवतात, छान दिसतोय या। छान कसं वाटतंय? नाही कलर नाही, कलर तीच छान वाटतोय। अंगात 3 साइज, आपण 3 साइज दिलाय, कापड बघा एकदम भारी कापड, हेवी मध्ये। जावा आपल्या हाय ही घालून या, ही काढा अजून एकदा आरशात नीट बघ। पॅन्ट बारीक फिरतंय। राधा इकडे बसली बघा आणि ही झाली आता कन्फ्यूज कोणचा घेऊ ड्रेस। हा पण छान दिसतोय आणि दादांनी हा पण दाखवलाय बघा, हा असा टॉप आहे मस्त असा, आणि त्याच्यावरती ना हे टोपी आहे आणि ही स्कर्ट आहे, पण स्कर्ट एकदम शॉर्टमध्ये बघितलं का, असं छान आहे। पण राधा नको म्हणते, ही आका पण नको म्हणते। मग दादांना म्हणलं आपलं फ्रॉक दाखवा आता, कारण हे तर आहेच मनात, पण अजून दुसरी चॉईस बघू आहे का नाही, दुसरं काहीतरी अजून। त्याच्यामुळे अजून दादांना म्हणलं फ्रॉक दाखवा।
त्या ताई आमच्या अगोदर येऊन बसलेल्या, त्याच्यामुळे त्यांना दादा तिकडे ते कपडे दाखवायला गेलेत. तर बघा म्हणले तुम्हाला कोणची पसंत पडते ती बघू, कोणची भारी वाटते ती घेऊ आणि फायनल करून जाऊ. मग ही मला लय आवडलं, लय छान आहे बरं का. टोपी पण छान आहे याच्यावरती, भारी वाटतंय वेगळं काहीतरी. हां घालते काय बघ ती ट्राय करून. ट्राय कर. ही गप्पच बसती अग, काहीच बोल नाही. एवढी तेवढी आता तर बोलायला लागली आपल्याकडे आल्यापासून. हे जे आली तिकडे तर काहीच बोलत नव्हती. होय जे आई म्हणायला लागली तुझ्याकडे आल्यापासून ती चांगली बोलायला. होय. आता बोलतच नव्हती गप्पच. इतका हळूच आवाज हा. काढते, लय हळू. दादांनी इथं बघा हे घागरा पण दाखवलाय, पण घागरा नको म्हणलं, आपल्याला रोज वापरण्यासाठी घ्यायच्यात. मग ही आणि ही आहे, पण ही लय मोठं होते नाही का. कोणचं आहे ग ती, ही आहे ना. हा हीच आहे, ही वाला ही ही बघा असं लाव. पहिल्यांदाच बघितले नाही आपण, बघितले. बघू कोणचं चॉईस करते राधिका, ती दाखवते तुम्हाला सांगते. फायनली राधिका हा ड्रेस घालून आली बघा, असा दिसतोय. इकडे बघा. हा. छान वाटतंय. वाव परी आमची तयार झाली बाबा. छान वाटतंय ना. कसं वाटतंय, तू बघितलं आरशात, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय का? हा लहान आहे, थोडा मोठा मोठा आहे का साईज? लहान आहे मोठं मोठा नाही बाळा, त्याच्यापेक्षा मोठा. छान आधी वाटतंय सांगितलं शॉर्ट स्कर्ट आहे म्हणून. हा. बांधा आहे का तुम्ही? राधिका बघ लवकर बघ, बघ ना बाळा, बघ ना. अजून 2 ड्रेस काढलेत वेगळं वेगळं. तुला ती पटना तर ही 2 काढलेत. हा घालून ना असं बघू दे की, असं बघू दे की. ही बघ अजून, हो की पण काढलाय, हा पण काढलाय असा. हा बघा लवकर, उशीर झाला. आपण दुकानात आलेलो, 2-3 गिरायक गेले घेऊन कपडे. आपण इथंच आहे अजून. सागर पण आलेत बघा आता. तर हे 2-4 ड्रेस राधिकाला दाखवले. तर ही एक, हा एक, हा एक आणि हा वाला एक. तर आता तिच्या मनाने कोणचा घेईन ती घेईन. चला ड्रेस घ्यायचा आणि जायचं मग घरी. राधिका बघ बाळा लवकर. चालली चेंज करायला बाबा. आवडला राधिका? राधिका होय ग, इथं 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 तसं करायचं नसतं, इथं दुमडायचं. आवडला का तुला? हा इथं दुमडायचं. ती होय म्हणूनच कोणत्या ड्रेसला होय म्हणून नाही. स्वीटीला आवडला इकडं. मग काय तिला आवडलाय, स्वीटी दीदीला पुन्हा ही उंची वाढल्यावर. फायनली ड्रेस फायनल केला बाबा राधिकाने. राधिका फायनल ना हा. स्वीटीला पण तोच आवडलाय, घ्यायचं म्हणते. मला घे म्हणते आहे का नाही. ती म्हणते जरा थोडा मोठा पाहिजे होता. मामांना सांग की मग आणायला, परत घेऊ मग. हाय ना. आता ही सगळं काढलेली कपडे ह्यांच्या करा घरात. चला हा आपल्यासाठीच काढलेत की. काही साड्या नाही काढल्या, एवढे 2-3 ड्रेस काढले ते. मग काढा मग ड्रेस, करा घड्या. 2-3 नाही तो बघ की हो खाली. नाही उलगडलेले एवढं ती. हा उलगडलेलं तेवढंच येतं, त्याच्यामधून कलर दाखवलं. बघता बघता जास्त उलगडल्यात. छान आहे, मला हा पण आवडला. याच्यामधून कलर दुसरा घेतला असता, पण हा पण छान आहे, सूत पण छान आहे. हा मरून कलर, वाईन कलर कसं भारी वाटलं. हे ना, हा. छान आहेत कलर. चला फायनली फायनल केलाय तो ड्रेस. घेतली राधिकाला कपडे. आता निघतो आम्ही घरी. सागर पण आलेत, त्याच्यामुळे आता काही अडचण नाही. इतक्या वेळ गाडी नव्हती म्हणून बसलो होतो आम्ही गप्प, आहे का नाही. चला निघायचं मोकळ्या हवेला आपल्या.